नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, नवीन अपडेट आली आहे. 3 एप्रिलची सर्वात महत्त्वाची बातमी बघा. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 3 एप्रिलची सर्वात मोठी खुशखबर, 2,000 रुपये सुरुवात, 2,000 रुपये सुरू झालेत बघा. 2,000 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वांनी लक्ष द्या बघा, 2,000 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्व महिलांना SMS येत आहेत. आता हे SMS कोणत्या जिल्ह्यांमध्ये येत आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2,000 रुपये कोणाला पाठवले जात आहेत, कधी कशासाठी पाठवले जात आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे माता भगिनी महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. बघा, कधीही पैसे येणार, कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. कधीही बघा, आज कोणत्याही क्षणी कधीही तुमच्या खात्यात जे पैसे ते जमा होणार आहेत. सर्वांना पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. सर्वांना पैसे जे ते जमा केले जाणार आहेत. 2,189 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. 2,189 रुपयांचा जो काही निधी आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात केव्हाही पैसे जमा होऊ शकतात. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील माझ्या तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातले छोटे आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण ही पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुराव्यावर आपण आलो आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा राज्यातील लाखो महिला लाभ घेत आहेत. राज्यातील लाखो नाही, कोटी महिला लाभ घेतात. बघा, 2,52,00,000 महिलांना मार्च महिन्याचा हप्ता पाठवण्यात आला आहे. मार्चपर्यंत 2,52,00,000 महिला पात्र महिला आहेत. बरोबर आहे. आता यामध्ये 2 गट झाले आहेत. एक म्हणजे अपात्र महिला आणि दुसरं म्हणजे पात्र महिला. अपात्र महिलांना पैसे येत नाहीत, पैसे बंद केले जातात. अपात्र महिलांचे पैसे बंद होतात. पात्र महिला किती आहेत तर 2,52,00,000 महिला आहेत. मार्चमध्ये किती महिला अपात्र झाल्या त्याची आकडेवारी अजून आलेली नाही आहे, पण जवळपास आपण पाहिलं तर 9,00,000 महिला अपात्र झाल्या आहेत. जानेवारीमध्ये 5,00,000 महिला आणि फेब्रुवारीमध्ये 4,00,000 महिला अशा महिला अपात्र झाल्यात. 9,00,000 महिला, एकूण 50,00,000 महिला अपात्र होऊ शकतात असे अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहेत. बरोबर. आता बघा, महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा राज्यातील लाखो महिला लाभ घेत आहेत, कोटी महिला. या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ तुम्हाला दिला जातो. दर महिन्याला 1,500 रुपये. बरोबर. सर्व महिलांना 1,500 रुपये खात्यावर येतात. बरोबर आहे. सर्वांना 1,500 रुपये येतात का, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे. आता बघा, महत्त्वाची माहिती काय, 2,000 रुपये वाटप सुरू झाले. 2,000 रुपये वाटप सुरू झाले. 2,000 रुपये कोणत्या महिलांना जमा होत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लगेच पुढे जाऊया. तर बघा, म्हणजेच या योजनेअंतर्गत एका पात्र महिलेला वार्षिक 18,000 रुपयांचा लाभ मिळतो. बघा, एका पात्र महिलेला वार्षिक 18,000 रुपयांचा जो लाभ आहे तो मिळतो. या योजनेबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना 9 हप्ते देण्यात आलेत. 9 हप्ते महिलांना आतापर्यंत मिळालेले आहेत. जुलै 2024 पासून सुरू झालेली या योजनेचा लाभ मिळत असून मार्च 2025 पर्यंत लाभ नुकताच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. बघा, मार्चपर्यंत सर्व पैसे आले तुम्हाला. मार्च महिन्यामध्ये 3,000 रुपये आले होते. बरोबर आहे. 3,000 रुपये सर्वांना आलेले आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. 3,000 रुपये सर्व महिलांना आलेले आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 3,000 रुपये आलेत, 3,000 रुपये आलेत लिहून पाठवायचे. सर्वांनी लिहून पाठवायचे. 2,000 रुपये पण तुम्हाला जमा होत आहेत. आता 2,000 रुपये जमा होत आहेत. हे 2,000 रुपये कोणासाठी आहेत, कशाचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 2,000 रुपये जमा झाल्याचा SMS तुम्हाला आज केव्हाही तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याविषयीची पण माहिती आपण पाहणार आहोत पुढे, तर सर्वांनी शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. बघा, 6 एप्रिल ते 10 एप्रिल 6 ते 10 एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यामध्ये
हे जे काही पैसे ते जमा केले जाऊ शकतात. तुमच्या खात्यामध्ये जो काही निधी आहे तो निधी तुमच्या खात्यामध्ये पात्र हप्ता जमा केला जाऊ शकतो 6 ते 10 एप्रिल दरम्यान. एप्रिल हप्ता बरोबर. एप्रिलच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत. ज्या महिला एप्रिलच्या पैशांची वाट पाहत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एप्रिल लिहून पाठवायचे. आता बघा 2,000 रुपये येत आहेत. त्या अगोदर 2100 रुपयांसंदर्भात काय महत्त्वाची माहिती ती पण आपण पाहूया. तर पहा, काल उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार बीड दौऱ्यावर होते. त्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणीला आपण 1,500 रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच काय, 2100 रुपयांचा विचार करणार, 2100 रुपयांचा विचार करणार. याचसोबत पीक कर्जाबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. पीक कर्ज भरा असे म्हटल्यावर माझ्यावर काही जणांची टीका केली, पण याबाबत मी जाहीरनाम्यात बोललो होतो, पण भाषणात कुठेही बोललो नव्हतो असंही त्यांनी म्हटलं आहे. आता बघा, लाडकींना 2100 रुपये कधी मिळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार. तर लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. पण 2100 रुपये तुम्हाला दिला जाणार आहे असं स्वतःच आपण आता पाहिले अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलेलं आहे. तर 2100 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला मागणी लावून धरायची. बघा, आपल्याला कुठेही आपण समजा दुकानात गेलो, कुठेही गेलो, आपल्याला जे काही हवं असतं आपण ते मागत असतो तर ते आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला अगोदर मागणी करावी लागेल. मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीची मागणी लिहून पाठवायची. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. तर सरकार तुमची मागणी पूर्ण करणार आहे. तुम्हाला जोरदार मागणी त्या ठिकाणी लावून धरायची. बघा, जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो, त्यामुळे महिलांना या 5 वर्षात कधीही 2100 रुपये दिले जाऊ शकतात असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, जाहीरनामा 5 वर्षासाठीच असतो आणि त्यामध्ये कधीही तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात. तर केव्हा मिळतील, ज्यावेळेस घोषणा होईल त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला मिळतील. पण तुमची मागणी जर सतत राहिली तर नक्कीच लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींचा विचार करून सरकार नक्कीच 2100 रुपये जे त्या ठिकाणी देऊ शकतं. आता 2100 रुपयांसंदर्भात माहिती आपण पाहिली. आता 2000 रुपये वाटप होत आहेत. कुणाला वाटप होत आहेत, कशाचे वाटप होत आहेत ते आपण पाहूया. बघा, तर पाहू शकतो बघा, नमो शेतकरी हप्ता. तर अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळपासून 6वा हप्ता आल्याचा मेसेज देखील येत आहे. बघा, SMS तुम्हाला येत आहेत 2000 रुपये जमा झाल्याचा, 2000 रुपये जमा झाल्याचा तुम्हाला SMS येतोय. तुम्हाला पैसे आलेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज पुन्हा 2000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. आजपासूनच या ठिकाणी पैसे जे ते जमा होत आहेत. बघा, आज सकाळपासून 6वा हप्ता आल्याचा मेसेज देखील येत आहे. 6वा हप्ता सकाळपासूनच तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातोय नमो शेतकरी सन्मान योजनेचा. यामध्ये किती रुपये मिळतात, तर यामध्ये 2000 रुपये तुम्हाला मिळतात प्रत्येक 4 महिन्याला. म्हणजे जसे 12 महिन्याला तुम्हाला 6000 रुपये मिळतात. बरोबर, 6000 रुपये तुम्हाला प्रत्येक 12 महिन्याला देण्यात येतात. म्हणजेच PM किसान योजनेचे 6000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 असे 12000 तुम्हाला वर्षाला दिले जात असतात. बरोबर आहे. आता याचाच 2000 रुपयांचा हप्ता तुम्हाला 6वा हप्ता जो आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा तुम्हाला दिला जातो आहे. आता पुढे पहा बघा, तर काही शेतकऱ्यांना मागील थकलेल्या हप्त्यांचा निधी देखील प्राप्त होत असल्याचं निदर्शनास येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. सुरुवातीला PM किसान योजनेचा 19व्या हप्त्याचे 24 फेब्रुवारीला वितरण करण्यात आलं. या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा 6वा हप्ता देखील येईल अशी अपेक्षा होती. मात्र केवळ PM किसान योजनेचाच हप्ता यावेळी मिळाला. त्यानंतर सातत्याने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत शेतकरी विचारणा करत होते आणि आज अखेर शेतकऱ्यांना हा जो काही हप्ता आहे तो जमा होत आहे. 2000 रुपये जमा होत आहे. तुम्हाला 2000 रुपये आलेत का? ज्यांना 2000 रुपये आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2000 रुपये आले लिहून पाठवा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. 2000 रुपये जमा होण्याच्या संदर्भात, लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात, त्यासोबतच 2100 रुपये वाटपाच्या संदर्भातची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. तर संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअर झाली असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.